राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा 8वा हप्ता आठवडाभरात येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। नमस्कार मित्रांनो, आजची माहिती कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकते। तुमच्या खात्यात येणारे पैसे अचानक का थांबतात, कधी तुम्ही विचार केला आहे का? काही शेतकरी आनंदात आहेत, पण काही अजूनही प्रतीक्षेत का अडकलेत? सरकारकडून पैसे सुटत असताना सुद्धा काहींच्या खात्यात ते पोचतच नाहीत। असं का घडतं? तुमचं नाव यादीत असून सुद्धा रक्कम न मिळण्यामागे नेमकं कारण काय असू शकतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचंही नुकसान होत असेल का आणि तुम्हाला अजून कळालेलं नसेल? एका छोट्याशा चुकीमुळे हजारो रुपये अडकू शकतात, हे खरं आहे। पण जर आजच योग्य माहिती मिळाली तर तेच पैसे एकदम खात्यात येऊ शकतात। आज आपण अशाच काही गोष्टी उघडणार आहोत ज्या प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घेणं गरजेचं ठरतं, म्हणून शेवटपर्यंत ऐका। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज एक अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे। तर आधी थोडक्यात काय घडलं ते पाहूया। राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। मार्च-एप्रिल 2026 दरम्यान अनेकांना 2000 रुपये मिळालेत आणि त्यामुळे बऱ्याच जणांना थोडा दिलासा मिळाला। पण इथेच एक वेगळी परिस्थिती दिसते। काही शेतकरी असे आहेत ज्यांचे मागील हप्ते अजूनही अडकून पडलेत। यामागे कारण बहुतेक वेळा तांत्रिक अडचणी असतात, जसं की कागदपत्रांची पडताळणी, आधार लिंकिंग किंवा बँक तपशिलातील चुका। त्यामुळे ज्यांचे पैसे अडकलेत त्यांनी पुढे काय करावं आणि ते पैसे कधी मिळू शकतात हे आपण पुढे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। आता ज्यांना अलीकडेच 2000 रुपये मिळाले त्यांच्यासाठी एक चांगली बातमी पुढे येत आहे, कारण पुढचा म्हणजे 9वा हप्ता कधी येणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनात फिरतोय। कमेंटमध्ये सुद्धा खूप जणांनी हाच प्रश्न विचारला होता। तर बघा, नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना या एकमेकांशी जोडलेल्या पद्धतीने चालतात। PM किसान योजनेचा हप्ता जेव्हा येतो तेव्हाच राज्यातील नमो शेतकरी योजनेचे पैसे वितरित केले जातात। म्हणजे केंद्र आणि राज्य या दोन्ही योजनांचा टायमिंग साधारणपणे एकमेकांच्या जवळच असतो। आता थोडं टाईमलाईनकडे लक्ष देऊया। 8वा हप्ता एप्रिलच्या सुरुवातीला मिळाल्यामुळे पुढचा हप्ता कधी येऊ शकतो याचा अंदाज लावणं सोपं जातं। सध्याच्या पॅटर्नप्रमाणे 9वा हप्ता जून 2026च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता जास्त दिसते। म्हणजे काय तर थोडं अजून वाट पाहावी लागेल, पण पुढचा हप्ता दूर नाही। त्यामुळे तुमची कागदपत्र, बँक खातं आणि आधार लिंकिंग योग्य स्थितीत ठेवणं खूप महत्त्वाचं ठरतं। आणि हो, जर अजूनही तुमचे जुने हप्ते अडकले असतील तर तेही लवकरच क्लिअर होण्यासाठी संबंधित दुरुस्त्या करून घ्या। छोट्या चुका दुरुस्त केल्या तर पुढचे पैसे थांबणार नाहीत। जर तुम्हाला अशाच अपडेट्स नियमितपणे मिळवत राहायचे असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करणं विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अडकलेल्या हप्त्यांसाठी नेमकं काय करायचं हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। आता एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या। खरीप हंगाम सुरू झाला की शेतकऱ्यांना सर्वात जास्त गरज भासते ती बियाणं आणि खतांसाठी पैशांची। पावसाची चाहूल लागताच शेतातील कामांना वेग येतो आणि त्याचवेळी आर्थिक मदत मिळाली तर मोठा आधार मिळतो। हे लक्षात घेऊन सरकारकडून एक महत्त्वाची तयारी सुरू असल्याचं दिसतं। साधारणतः पावसाळ्याच्या सुरुवातीलाच 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळते। मागील काही वर्षांचा पॅटर्न पाहिला तर अशाच वेळेला पैसे जमा झालेले दिसतात। त्यामुळे यंदाही त्याच सुमारास रक्कम येण्याची शक्यता जास्त मानली जाते। आता थोडं लक्ष द्या, कारण पुढचा भाग अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकतो। काही शेतकरी असे आहेत ज्यांचे आधीचे हप्ते अजून बाकी दाखवत आहेत। कोणाचे चौथे, कोणाचे 5वे किंवा 6वे हप्ते अडकलेले आहेत। पण आता इथेच एक चांगली संधी निर्माण होते। अनेक वेळा लाभ थांबण्यामागचं कारण अगदी साधं असतं। उदाहरणार्थ EKYC पूर्ण न करणं, आधार कार्ड आणि बँक खातं लिंक नसणं किंवा पीक नोंदणी अपूर्ण राहणं, अशा छोट्या गोष्टींमुळे पैसे अडकून राहतात। पण जर तुम्ही या सगळ्या गोष्टी अलीकडेच व्यवस्थित करून घेतल्या असतील किंवा आत्ताच दुरुस्ती करत असाल तर त्याचा थेट फायदा मिळू शकतो। कारण अशा प्रकरणांमध्ये बाकी असलेले हप्ते पुढच्या हप्त्यासोबत एकत्रितपणे दिले जाण्याची शक्यता असते। आता उदाहरण देऊन समजून घ्या।
आता ही गोष्ट आपण उदाहरणावरून समजून घेऊ. समजा तुमचे 2 हप्ते आधीचे राहिले होते, आता 9वा हप्ता जाहीर झाला तर एकूण रक्कम थेट खात्यात एकत्रितपणे जमा होऊ शकते. म्हणजेच 2000, 2000 आणि 2000 असे एकत्रित मिळून 6000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळण्याची दाट शक्यता तयार होते. अजूनही कुठली माहिती अपूर्ण असेल तर वेळ वाया न घालवता ती पूर्ण करून घ्या, कारण योग्य कागदपत्र आणि अपडेट असलेली माहिती असेल तरच पैसे येणं थांबणार नाहीत. आता हा मुद्दा थोडा सविस्तरपणे आपण समजून घेऊ, कारण इथेच अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता तयार होते. समजा तुमचे आधीचे 2, 3 किंवा त्याहून अधिक हप्ते काही कारणांमुळे थांबलेले होते आणि आता पुढचा म्हणजे 9वा हप्ता जाहीर होतो, तर अशा वेळी हे सगळे थकीत हप्ते एकत्रितपणे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर 2 जुने हप्ते आणि एक नवीन हप्ता मिळून 6000 किंवा त्याहून जास्त रक्कम खात्यात येऊ शकते. त्यामुळे अनेकांना एकदम मोठा दिलासा मिळू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की असं का होतं? यामागचं कारण असं की सरकार सध्या प्रलंबित हप्ते क्लिअर करण्यावर विशेष लक्ष देत आहे. ज्या शेतकऱ्यांचे पैसे आधी तांत्रिक कारणांमुळे अडकले होते, जसं की कागदपत्रांमधील चुका, KYC अपूर्ण असणं किंवा बँक तपशिलात विसंगती असतील, त्यांनी जर आता त्या चुका सुधारल्या असतील तर त्यांचे अडकलेले पैसे सोडवण्याची प्रक्रिया वेगात सुरू होते. म्हणजेच एकदा तुमची माहिती व्यवस्थित झाली की मागील सगळे थकीत हप्ते टप्प्याटप्प्याने न येता एकत्रितपणे मिळण्याची शक्यता वाढते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, फक्त अपेक्षा ठेवून चालणार नाही, तर काही गोष्टी स्वतः तपासणं सुद्धा अत्यावश्यक ठरतं. सगळ्यात आधी तुम्ही तुमचा बेनिफिशरी स्टेटस तपासला पाहिजे. त्यामध्ये लँड सीडिंग या पर्यायासमोर यस दिसणं खूप इम्पॉर्टंट महत्त्वाचं आहे. ही छोटीशी गोष्ट वाटली तरी प्रत्यक्षात हप्ता थांबण्यामागचं मोठं कारण ठरतं. त्यानंतर बँक खात्याची स्थिती तपासणं सुद्धा तितकंच गरजेचं ठरतं. तुमचं खातं DBTसाठी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी पूर्णपणे सक्रिय असणं अत्यंत गरजेचं असतं, कारण याच प्रक्रियेच्या माध्यमातून सरकार थेट पैसे खात्यात जमा करतं. जर खातं निष्क्रिय असेल किंवा DBT सक्षम नसेल म्हणजे ॲक्टिव्ह नसेल तर व्यवहार पूर्ण होत नाही. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आधार आणि बँक खात्याची माहिती अनेक वेळा नावांमध्ये स्पेलिंगचा फरक, मोबाईल नंबर बदललेला असणं किंवा इतर तपशील जुळत नसल्यामुळे व्यवहार अडकतो. त्यामुळे ही माहिती अगदी जुळती आणि अपडेट असणं खूप गरजेचं ठरतं. छोटासा फरकसुद्धा मोठा अडथळा ठरू शकतो. एकंदरीत काय तर तुमची सर्व माहिती व्यवस्थित, अपडेट आणि एकमेकांशी जुळणारी असेल तरच थकीत आणि नवीन हप्ते वेळेवर आणि एकत्र मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे थोडा वेळ काढून या सगळ्या गोष्टी तपासणं आणि दुरुस्त करणं हेच सध्या सर्वात फायदेशीर पाऊल ठरतं. तर मित्रांनो, आता हा सगळ्यात निर्णायक टप्पा समजून घ्या. तुमच्याकडून जर अजूनही काही तांत्रिक गोष्टी अपूर्ण राहिल्या असतील किंवा कागदपत्रांमध्ये, लिंकिंगमध्ये किंवा नोंदणीमध्ये एखादी छोटीशी चूक असेल तर ती लगेच दुरुस्त करणं खूप गरजेचं ठरतं. कारण पुढचा हप्ता येण्याच्या आधी हीच योग्य वेळ असते सगळं व्यवस्थित करण्याची. एकदा का हप्ते थांबले तर पुन्हा सुरू होण्यासाठी बराच कालावधी जाऊ शकतो. काही वेळा तर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी अनेक महिने वाट पाहावी लागते आणि काही प्रकरणांमध्ये ते पूर्णपणे अडकूनही राहतात. आता तुम्हाला माहीत आहे का, अनेक वेळा समस्या मोठी नसते, ती अगदी छोट्या गोष्टींमुळे निर्माण होते. उदाहरणार्थ KYC अपूर्ण असणं, आधार कार्ड बँकेशी जोडलेलं नसणं किंवा नावामध्ये छोटासा फरक असणं. पण या छोट्या चुका मोठा अडथळा बनतात. त्यामुळे आता एकदा शांतपणे बसून तुमची सर्व माहिती तपासा. विशेष करून PFMS सिस्टीममध्ये तुमचं खातं एक्सेप्टेड स्थितीत असणं खूप महत्त्वाचं ठरतं. ही स्थिती नसल्यास पैसे ट्रान्सफर होण्यात अडचणी येतात. त्यामुळे फक्त अर्ज केला म्हणून काम पूर्ण होत नाही, तर तो योग्य पद्धतीने स्वीकारला गेला आहे का हे पाहणं सुद्धा आवश्यक ठरतं. आता पुढचा मुद्दा, KYC अजूनही अनेक शेतकरी हे पुढे ढकलतात, पण याच कारणामुळे त्यांचे हप्ते अडकतात. त्यामुळे जर तुम्ही अजून KYC केलेली नसेल तर ती लगेच पूर्ण करा. आजच वेळ काढा आणि ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या, कारण पुढचा हप्ता जाहीर होण्याआधी सर्व काही अपडेट असणं फायद्याचं ठरतं. चला एकदा सगळ्या गोष्टी सोप्या भाषेत पुन्हा समजून घेऊया. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट KYC पूर्ण असणं, दुसरी आधार कार्ड आणि बँक खातं लिंक असणं, तिसरी म्हणजे लँड सीडिंग योग्य स्थितीत असणं आणि चौथी म्हणजे पीक नोंदणी केलेली असणं. या 4 गोष्टी जर व्यवस्थित असतील
तर तुमचा हप्ता अडकण्याची शक्यता खूपच कमी होते. आता विचार करा, जर या गोष्टी वेळेत केल्या नाहीत तर काय होऊ शकतं? हप्ते थांबू शकतात, पैसे उशिरा मिळू शकतात किंवा काही वेळा पूर्णपणे गहाळसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे नंतर करू असं म्हणत बसण्यापेक्षा आत्ताच कृती करणं अधिक फायद्याचं ठरतं. ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या गावातील, शेजारच्या किंवा ओळखीच्या इतर शेतकरी मित्रांना सुद्धा जरूर सांगा, कारण अनेकांना अजूनही या प्रक्रियेबद्दल पूर्ण माहिती नसते आणि ते त्यामुळेच लाभापासून वंचित राहतात. आणि जर तुम्हाला अशाच महत्त्वाचे अपडेट्स वेळेवर मिळवायचे असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा. इथे तुम्हाला नेहमी अचूक आणि उपयोगी माहिती मिळत राहील. काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. आता लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयोगी माहितीसह. तोपर्यंत सतर्क रहा. आपल्या हक्काचे पैसे वेळेवर मिळवण्यासाठी आवश्यक ती पावलं उचला. जय महाराष्ट्र.